जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वन लाइनरचे 100 प्रश्न घेणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या मित्रांना लिंक शेअर करायची आहे आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाची कसब या ग्रंथात प्रस्तावना टिंबटिंब यांनी दिली आहे. बाबा पदमजी यांनी. सत्यवादी व कुटुंबमित्र हे संपादन कोणी केले होते? बाबा पदमजी यांनी. सन 1882 पुण्यात फिमेल हायस्कूल स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा. 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना टिंबटिंब यांच्या घरी झाली होती. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर. वेदशास्त्र व पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे टिंबटिंब यांनी स्पष्ट केले होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हितवादीमध्ये टिंबटिंब यांनी लेखन केले होते. गोपाळकृष्ण गोखले. सन 1890 देशाच्या औद्योगिक विकासासाठी टिंबटिंब यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विचारांच्या कृतीचे जोड देत आपल्या विधवा मुलींचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला. ते कोण होते? डॉक्टर राघव भंडारकर. इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि नीतिविनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला, ते ओळखा. डॉक्टर बेहरामजी मलबारी. बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात कार्य करणारे. त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते. ते आहे बेहरामजी मलबारी. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव टिंबटिंबच्या सुधारणांवर होत होता. गोपाळ गणेश आगरकर. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. गोपाळ गणेश आगरकर. समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी मनात मानवी समता हे वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता हे वृत्तपत्र 1944 सुरू केले होते. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे. माझी साक्ष हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पंडिता रमाबाई. स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्रीच्या लेखका पंडिता रमाबाई. सन 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. सयाजीराव गायकवाड. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तक प्रकाशनास टिंबटिंब यांनी मदत केली होती. सयाजीराव गायकवाड. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन शिष्यवृत्ती मिळवून टिंबटिंब हे ऑक्सफर्ड विद्यापीठ शिक्षणासाठी गेले. वि. रा. शिंदे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? वि. रा. शिंदे यांचे. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखक छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज यांची राजर्षी ही पदवी टिंबटिंब यांनी दिली होती. कुर्मी क्षत्रिय परिषद. आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा टिंबटिंब साली पास केला होता. 1916ला. शेतकऱ्याचे स्वराज्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी शाहूंना अर्पण केला होता. के. सी. ठाकरे प्रबोधनकार. संतते नियम विचार व आचार या पुस्तकाचे लेखक रा. धो. कर्वे हे होते. टिंबटिंब यांनी संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केले होते. रघुनाथ कर्वे. टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 केली. वि. दा. सावरकरांनी. जातिभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिर स्थापन केले होते. त्यांच्या जीर्णोद्धारासाठी टिंबटिंब यांना आमंत्रित केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक टिंबटिंब यांनी सुरू केले होते. वि. दा. सावरकरांनी. टिंबटिंब यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत यांची रचना केली होती. वि. दा. सावरकर. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध यांचे लेखक कोण होते? वि. दा. सावरकर. कमला आणि
सप्तर्षी या काव्यांचे रचनाकार कोण होते? वि. दा. सावरकर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना टिंबटिंब रोजी झाली होती. 5 ऑक्टोबर 1919ला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी टिंबटिंब ही योजना चालू केली होती. मुष्टिफंड योजना. कर्मवीर ही पदवी भाऊरावांच्या जनतेच्या साक्षीने टिंबटिंब यांनी दिली. संत गाडगेबाबा. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र टिंबटिंब यांचे आहे. के. सी. ठाकरे यांचे. यांनाच प्रबोधनकार असे म्हणतात. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम टिंबटिंब यांनी केले होते. के. सी. ठाकरे यांनी. लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी केले? के. सी. ठाकरे यांनी. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली? विनायक नरहरी भावे यांनी सुरुवात केली. सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला होता? विनोबा भावे यांनी. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? प्र. के. अत्रे यांनी. प्रति सरकार ची राजधानी टिंबटिंब हे होती. कुंडळ अध्यक्ष होते किसनवीर. माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन कोणाचे आहे? नानाभाऊ साठे. छत्रपती शाहूंनी क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून टिंबटिंब यांना क्षत्र जगद्गुरू नेमले होते. सदाशिव पाटील बेनाडीकर. दिनांक 11 नोव्हेंबर 1920ला. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक समयी टिंबटिंब उपस्थित होते. एप्रिल 1894 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले आणि रा. गो. भंडारकर हे उपस्थित होते. शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्तांचे मूळ टिंबटिंब या वृत्तपत्राने छापला होता. केसरीचे संपादक लोकमान्य टिळक हे होते. बालहत्या प्रतिबंधक ग्रहाच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात महात्मा फुले टिंबटिंब यांनी मदत केली होती. लोकहितवादी भंडारकर व बाबा परमानंद तात्या पडवळ यांनी सहकार्य केले होते. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले होते. महात्मा फुले यांनी. सुखदायक राज्यप्रणाली प्रकरणी निबंध टिंबटिंब आणि भावार्थसिंधू हे लेखन कोणी केले? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. काव्य फुले व बावनकाशी सुबोध रत्नाकर टिंबटिंब यांनी लिहिले होते. सावित्रीबाई फुले. ग्रेट मेडिकल कॉलेज विद्यापीठ पहिले डॉक्टर कोण होते? डॉक्टर भाऊ दाजी लाड. स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कोणाचा आहे? लोकहितवादी यांचा. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक टिंबटिंब यांनी सुरू केले. भाऊ महाजन. मूळ नाव गोविंद विठ्ठल गुंटे असे आहे. मानवधर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी टिंबटिंब यांनी केली. दादोबा पांडुरंग तळखडकर. दुर्गाराम मंछाराम सुरत या ठिकाणी त्यांची स्थापना करण्यात आली. परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 31 जुलै 1849 रोजी दादोबा पांडुरंग तळखडकरांनी केली. परमहंस ब्रह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते? दादोबा पांडुरंग तळखडकरांनी. इतर मराठी भाषेचे व्याकरण यशोदा पांडुरंगी. लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? भाऊ महाजन यांच्या प्रभाकरामधून. एल्फिन्स्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1848 चे अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तळखडकर. टिंबटिंब यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली.
बाळशास्त्री जांभेकर इसवी सन इतर माहिती बघा. दर्पण 1832ला त्यांनी सुरू केले. दिग्दर्शक हे जे मासिक आहे ते 1840ला सुरू केले. खालीलपैकी टिंबटिंब एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भाऊ दाजी लाड. बाह्य बृहस्पती म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. बाळशास्त्री जांभेकरांना गीतापठण, पंचकाव्य, संस्कृत अभ्यासकामुळे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून टिंबटिंब यांचा गौरव केला जातो. दादोबा पांडुरंग तळखरकरांचा त्यांची पुस्तके आहे. मराठी भाषा व्याकरण, लघुव्याकरण, मराठी नकाशा पुस्तक, सारसंग्रह आणि शून्यलब्धी हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? बाळशास्त्री जांभेकरांची. इतर ग्रंथ बघा. ज्योतिषशास्त्र, हिंदुस्थानाचा इतिहास, बालव्याकरण, भूगोलविद्या, अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध टिंबटिंब यांनी लिहिला. मुक्ता साळवे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला कुठे झाली, म्हणजेच ती कोणी केली होती? जगन्नाथ शंकर शेट यांनी. सहकार्य लाभले आहे त्यांना बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे. ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली होती? तर 1845ला स्थापना झाली होती. जगन्नाथ शंकर शेट यांच्या प्रयत्नानुसार. गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या विषयांची पुस्तके टिंबटिंब यांनी लिहिली होती. बाळशास्त्री जांभेकरांनी. स्टुअर्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापना टिंबटिंब यांनी केली. स्थापना झालेली आहे 1845 रोजी. दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी. टिंबटिंब यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय सुरू केले. जगन्नाथ शंकर शेट यांनी. मुंबईतील विहीर व तलावांची योजना त्यांनी सुरू केली होती. पुढं बघा. टिंबटिंब त्यांनी विष्णुदास भावेची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. जगन्नाथ शंकर शेट. मुंबई थिएटर असावे यासाठी पाठपुरावा केला होता. मर्केंटाईल बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीसाठी टिंबटिंब यांचे योगदान होते. जगन्नाथ शंकर शेट. देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र टिंबटिंब यांनी उभारले होते. लहुजी राघोजी साळवे. 1823ला त्यांनी ते उभारलेले आहे. मुंबई डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात टिंबटिंब यांनी केली. जगन्नाथ शंकर शेट यांनी. एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला. जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नरला सतीबंदी लागू करण्यासाठी टिंबटिंब यांनी मदत केली होती. जगन्नाथ शंकर शेट. 1830मध्ये मुंबईमध्ये सहकार्य करण्यासाठी त्यांनी ते सुरू केले. 1857मध्ये त्यांनी भिल्लांचे बंड मोडले. ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. दादोबा पांडुरंग तळखरकर. या कार्यासाठी त्यांना रायबहादूर ही पदवी दिली गेली आहे. धर्मविवेचन आणि शिशुबोध हे ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिले होते. दादोबा पांडुरंग तळखरकर. सहकारी पुस्तक समिती ही स्थापली होती. टिंबटिंब यांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर. 1880ला ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम टिंबटिंब यांच्या वृत्तपत्रांनी केले होते. प्रभाकर. उपदेश चंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू, वर्तमान दीपिका यामधून ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचा काम या ठिकाणी चालू होतं. संस्कृत विद्येचा व्यवहार कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश टिंबटिंब हे होते. गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच लोकहितवादी असे सुद्धा म्हणतात. स्मॉल कॉज कोर्टात 10 वर्ष मुख्य न्यायाधीश. ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे ते म्हणत. गोपाळ हरी देशमुख. त्यांना
उदारमतवादी न्याय स्वातंत्र्य यावर विश्वास होता. नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब आपल्या नियतकालिकेतून ती पुन्हा प्रकाशित केली. बहिष्कृत भारतमधून टिंबटिंब यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत असे. डॉक्टर भाऊ दाजी लाड टिंबटिंब यांनी 1886 मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली होती. राजाराम शास्त्री भागवत यांनी या शाळेसाठी स्वतः पाठ्यपुस्तके तयार केली होती. राजाराम शास्त्री रॉबर्ट मर्न हायस्कूलमध्ये शिक्षक होते. टिंबटिंब यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. धोंडो केशव कर्वे यांचा प्रभाव. चित्रमय जगतमध्ये पहिल्या महायुद्धावर टिंबटिंब यांनी लेखमाला सुरू केली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर प्र. खाडिलकर यांनी टिंबटिंब हे नाटक कर्दनशाहीचे खरे रूप प्रकट करणारे होते. चिचकवध 1910 मध्ये ब्रिटिश सरकारने नाटकाच्या प्रवेशावर बंदी आणली होती. ते लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक होते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात केसरीचे संपादक होते. टिंबटिंब यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केली होती. व्यंकू बाळोजी काळेवार टिंबटिंब यांनी 1887 मध्ये ख्रिस्ती बंधुजनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. बरोबर याचे योग्य उत्तर आहे रामय्या व्यंकट अय्यंगार. गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती टिंबटिंब यांनी काढली होती. रामय्या व्यंकट अय्यंगारू. ज्ञानोदय मधून स्वामीबंधू नावाने कोणी लेखन केले होते? महात्मा ज्योतिबा फुले. टिंबटिंब यांनी मुंबई पुस्तकालये, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसार मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली होती. रामय्या व्यंकट अय्यंगार. टिंबटिंब यांनी सत्यशोधक समाजास छापखाना दिला होता. तसेच आर्थिक मदतही केली होती. व्यंकू बाळोजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यंगारू. मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य टिंबटिंब यांनी केले होते. जाया कराडी लिंबू. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत टिंबटिंब यांचे सहकार्य झाले. त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. व्यंकू बा काळेवार, रामय्या व्या अय्यंगारू, नरसिंहराव वडनाल, जाया कराडी लिंबू. शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र टिंबटिंब यांनी लिहिले. राजाराम शास्त्री भागवत हिंदुस्थानाचा छोटा इतिहास लिहिले. एक हिंदू या टोपण नावाने टिंबटिंब यांनी लेखन केले होते. तुकाराम तात्या पडळवळ. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार टिंबटिंब यांनी लिहिला. तुकाराम तात्या पडळवळ. आपला धर्म हा निबंध टिंबटिंब यांचा दलित साहित्याचे पहिले पान मानले जातो. मुक्ता साळवे यांचा. आजचा आपला लास्टचा शेवटचा प्रश्न आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे टिंबटिंब यांचे पुस्तक आहे. डॉक्टर रा. गो. भांडारकरांचे हिस्ट्री ऑफ इंडियाचे लेखन त्यांनी केले आहे. तर हे होते आपले आजचे टोटल 100 प्रश्न. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.